मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना 2 वर्षांपूर्वी भाडेतत्वावरती देण्यात आला। मात्र हाच कारखान्याची विक्री झाल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। दरम्यान आता या संपूर्ण बाबीवरती रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने थेट न्यायालयात जाण्याची देखील भूमिका घेतलेली आहे। आपल्याबरोबर बीडमधील पदाधिकारी आहेत। नेमकी काय शेतकरी संघटनेची भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। काय नेमकी भूमिका घेताय तुम्ही? थेट न्यायालयात जाण्याचा देखील या ठिकाणी विचार करतायत। काय हे संपूर्ण प्रकरण आहे? दिवंगत लोकनेते केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्या असलेल्या पंकजताई मुंडे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत। ह्या चेअरमन आहेत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे। खरं तर मुंडे साहेबांनी खूप परिश्रमातून हा कारखाना उभा केला इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून। आणि आज 7,500 मूळ संस्थापक सभासद असलेला कारखाना खरं तर आज त्यांना म्हणजे काही वार कुणीच नाही ऊस उत्पादकांना। आज ऊस कुठं गाळायचा आणि त्या ऊस उत्पादकांच्या शेअर्सच्या ठेवलेल्या ठेवीचं काय हा मोठा प्रश्न तयार झाला। त्याचं कारणही असं आहे की 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याची सोय व्हावी म्हणून कारखाना अडचणीत आहे हे कारण देऊन पंकजाताई आणि त्यांच्या संचालक मंडळाने ओंकार ग्रुपला कारखाना भाडेतत्वावर चालवायला दिला। मुळामध्ये भाडे करार हा 15 वर्ष किंवा 25 वर्ष अशा 2 प्रकारचे सहकारामध्ये भाडे करार असतात। त्यांनी 15 वर्षात दिला असेल अथवा 25 वर्षात दिला असेल, परंतु 2 वर्षातच त्या कंपनीनं कारखाना व्यवस्थित न चालवल्यामुळं कायकी किंवा त्या कारखान्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा किंवा इतर काही अनेक कारणामुळं हा कारखाना आता विकण्यात आलेला आहे। विकला केवळ तर 132 कोटी रुपये काहीतरी लमसम अमाऊंट। कोणती ठोस पुरावे तुमच्याकडे हा कारखाना विक्री केल्याचा? त्याचं ही खरेदी खत आहे ना, रजिस्टर खरेदी खत आहे अंबाजोगाईच्या कार्यालयात झालेलं। या ही काय रजिस्ट्रीची नक्कलच आहे समोर आपल्या। 14/8/2025 ही खरेदी खत झालेले 101,99,78,000 रुपये भरून शासनाला चलन भरून हे रजिस्ट्रीचं खरेदी खत झाले। मुळामध्ये परळीच्या तालुक्यात कारखाना होता, परळीला रजिस्ट्री ऑफिस असताना देखील अंबाजोगाईला रजिस्ट्री करण्यात आली। त्याचं कारणही असं आहे की परळीला जो वैद्यनाथ कारखाना आहे तो कवठळी तांडा या गावामध्ये शिलिंग ॲक्टमधील असलेल्या किंवा कुळाच्या जमीन असलेल्या जमिनीवर कारखाना उभा आहे। आणि त्या सर्वे नंबर जे असे आहेत 251, 381, 382, 385, 386, 388, 379 या गटमध्ये कुळ कायदा कलम 63(अ)5च्या तरतुदीनुसार विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे। शासनानं केला प्रतिबंध, कायदाच तसा आहे। मग हे सगळं प्रतिबंध असताना अंबाजोगाईला रजिस्टरनं खरेदी विक्री केलीच कशी? मुळामध्ये एखाद्या बँकेला जमीन विकायची असेल किंवा प्रॉपर्टी अटॅच करून विक्री करायची असेल त्याची लिलाव प्रक्रिया राबवावी लागते। ज्या बँकेचं त्या प्रॉपर्टीवर कर्ज आहे सरफेस ॲक्टनुसार सगळ्या कर्जदारांना नोटीस इश्यू करावी लागते। मग रजिस्टरनं ती प्रॉपर्टी निरंक झाल्याची खात्री करावी लागते किंवा त्या कर्जदार संस्थेनं कर्ज देणाऱ्या संस्थेनं वित्तीय संस्थेनं त्याचा NOC द्यावी लागते की न्यायालयात काय भूमिका मांडणार आहे तुम्ही आता? हीच भूमिका आहे। शिलिंग ॲक्टची विक्री करता येत नसताना सुद्धा जमीन विक्री केली। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 1,000 भागधारक शेतकऱ्यांचे यांनी 10,000 किंवा कुणाचे 12,000 रुपये असे अनामत रक्कम ठेव म्हणून ठेवली। यावर्षी त्यांचा ऊस प्रोग्राममध्ये असताना आता गाळप कुठं करायचा, कारखाना चालू होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे। आणि कुठल्याही सभासदाला ह्या व्यवहाराची पुसटची सुद्धा कल्पना दिली नाही। कायद्यानं सभासद हा सहकारी कारखान्याचा मालक असतो। दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सहकार्याची मुहूर्तमेढ रोवताना कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरीच कारखान्याचा मालक राहील असं प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये सांगत होते। आज त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून या संचालक मंडळानं कारखान्याची विक्री संगनमतानं केलेली आहे। मुळामध्ये पंकजाताई मुंडे यांनी या विक्री परवानगी देताना त्यांनी 30 ऑगस्ट 2024ला अशा प्रकारची NOC त्या युनियन बँक ऑफ इंडियाला दिली। त्यामध्ये सर्व संचालक मंडळाच्या सह्या आहेत। स्वतः चेअरमन म्हणून पंकजाताईंनी सही केली, चंद्रकांत फडे यांनी सही केली, सर्व संचालक मंडळाच्या सह्या आहेत। यामध्ये यशस्वी गोपीनाथराव मुंडे यांची सही नाही। म्हणजे त्यांनी इथं सही का नाही केली? मुळामध्ये त्यांना हा व्यवहार मान्य नव्हता का हा नंतर शोधाचा प्रश्न आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती आहे, तुम्हाला काटेमारी करणाऱ्यांची यादी तुमच्याकडे असेल मात्र सहकाराचं वाटोळं करणारे सुद्धा तुमच्या सरकारमध्ये सहभागी आहेत। सहकाराचा कारखाना शेतकऱ्यांना न विश्वासात घेता कवडीमोल भावामध्ये संगनमतानं इतर बँकाचं कर्ज बुडविण्याच्या उद्देशानं साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याच्या हिशोबानं हा कारखाना विकलाय। त्याची सरळ चौकशी करून साखर आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली हा व्यवहारामध्ये जे दोष आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये पिटिशन तर करू, पण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधीस्थळावर आम्ही बेमुदत उपोषणाला दिवाळीमध्ये बसू। नक्कीच तर या ठिकाणी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।